एक दिवस बळीराजासाठी उपक्रमांतर्गत हलकर्णीत सोयाबीन पिकाची पाहणी, शेतकऱ्यांच्या बांधावरच कीड आणि रोग व्यवस्थापनाबाबत कृषी विभागाचे मार्गदर्शन, चिकट सापळ्यांचे प्रात्यक्षिकातून एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती। गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी इथं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली। यावेळी पिकावरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, त्यावरील उपाययोजना तसंच एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। उपकृषी अधिकारी हरिश्चंद्र सीताप आणि कृषी सहाय्यक अमित शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन सोयाबीन पिकांचे बारकाईने निरीक्षण केलं। शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचं निरसन करत पिकाचे नियमित निरीक्षण, योग्य वेळी उपाययोजना आणि संतुलित पीक व्यवस्थापनाचं महत्त्व त्यांनी विशद केलं। यावेळी कीड नियंत्रणासाठी चिकट सापळ्यांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं। पिकावरील किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चिकट सापळ्यांचा वापर करावा, तसंच रासायनिक फवारणी करण्यापूर्वी शास्त्रीय पद्धतीनं पिकांचे निरीक्षण करूनच उपाययोजना कराव्यात, असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलं। याप्रसंगी सरपंच योगिता संगाज, विनोद बागी, अशोक हसबे, मारुती हत्तरकी, रवींद्र बसापुरे, महेश जांगनुरे, लक्कप्पा बसरगे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमातून शेतकऱ्यांना शेतावरच तांत्रिक मार्गदर्शन मिळाल्यानं त्यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।